इडलीच्या पिठापासून आज मी ढोकळा बनवत होते. थोडं पीठ शिल्लक होतं, म्हटलं साच्यामध्ये घालून इडल्या करण्यापेक्षा सरळ कुकरच्या भांड्यात हे स्टीम करून घ्यावं. त्यानंतर खोबरं, डाळ, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे घालून मस्त अशी मी चटणी केलेली होती. कोथिंबीर त्यामध्ये घातलेली होती. छान अशी तिखट चटणी केलेली होती. फोडणीसुद्धा त्याला दिलेली होती आणि असा मस्त नाश्ता जो आहे आमचा इडली ढोकळा आपण याला म्हणू शकतो, तर आम्ही केलेला होता. आणि याच्यासोबत मस्त गरम गरम चहा आणि सोबत पार्ले बिस्किट म्हणलं की माझ्यासाठी तर ही खरंच एक पर्वणी असते. याचा मस्त आस्वाद घेतल्यानंतर नेहल कॉलेजला गेली आणि माझंही बऱ्यापैकी घरातलं आवरलं होतं. म्हटलं आता हे रॅक खूप मेसी दिसत आहे किचनमधलं, आवरून घ्यावं म्हणून मी हे रॅकसुद्धा जे आहे तर ते छानपैकी आवरून घेतलेलं होतं. नंतर सगळं आवरलं आणि नेहाचं एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं संस्कृतचं. म्हणजे संस्कृतची याच्यामध्ये अंकलिपी होती, आपण ज्याला म्हणतो की मुळाक्षर वगैरे असतं तर ते होतं. नंतर वाक्य संस्कृतमध्ये कशी तयार करायची, त्याच्यानंतर संस्कृत छोट्या छोट्या नाटिका ज्या आहेत तर त्याचंही पुस्तक होतं. इथं संभाषण तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुकानदाराशी बोलताना कसं बोलायचं, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर संस्कृतमध्ये कसं बोलायचं, अधिकारी लोकांशी आपण कसे मॅनर्स फॉलो करायचे, हे सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं होतं. त्यानंतर संध्याकाळी मी गेले होते आमच्या सांगलीमध्येच एक वाडा चिरेबंदी म्हणून वास्तू आहे तर तिथं कार्यक्रमाला. बघू शकता खूप छान छान अशी वाद्य इथं त्यांनी सेट करून ठेवलेली होती आणि एक लुक जो आहे ना कार्यक्रमाचा तर तो छानपैकी मॅनेज केला होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे. प्रत्येक प्रकारचं वाद्य याच्यामध्ये इन्क्लूड होतं. पखवाज आहे, मृदुंग आहे, त्याच्यानंतर वीणा होती. हे सगळी वाद्य तिथं त्यांनी इन्क्लूड केलेली होती. आणि तिथं गेल्यानंतर ती वास्तू बघून मलासुद्धा रील कॅप्चर करण्याचा मोह जो आहे तर तो आवडला नाही. कार्यक्रम सुरू झालेला होता आणि हे जे पब्लिक आहे तर कार्यक्रम खूप मस्त एन्जॉय करत होते. बघू शकता डान्ससुद्धा यांचा सुरू होता. मस्तपैकी पावभाजी आणि कॉफीचा सुद्धा आम्ही आस्वाद घेतलेला होता. आणि अशा रीतीनं कार्यक्रम ओपनमध्ये होता त्यामुळे छानपैकी लोकही एन्जॉय करत होते आणि आम्हीही एन्जॉय करत होतो. आणि हे जे सर दिसत आहेत तर यांनीच आम्हाला या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलेलं होतं आणि वेगवेगळ्या कलाकारांची मिमिक्री जी आहे तर एका गाण्यावरती ते करत होते, ज्याच्यामध्ये शम्मी कपूर, मनोज कुमार, देवानंद, राज कपूर, दादा कोंडके असे बरेच ॲक्टर्स होते. ओ मेरी मेहबूबा 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 तुझे जाना है तो जा, तेरी मर्जी मेरा क्या, या गाण्यावरती सर डान्स करत होते. हे मी ॲक्च्युली सगळं कॅप्चर केलं होतं. खूप मोठा व्हिडिओ होता त्यामुळे मी म्हटलं आता तुम्हाला हे शॉर्टमध्येच दाखवावं. आणि अशा रीतीनं कार्यक्रम छानपैकी आम्ही प्रेझेंट केलेला होता. शेकोटी पण पाठीमागं पेटवलेली होती आणि हो स्वीटकॉर्नसुद्धा होते, त्याचाही आस्वाद आम्ही घेतलेला होता. आणि साधारण 10:30-11 वाजता कार्यक्रम संपला त्यामुळे घरी यायला थोडासा उशीर झाला. चला तर मंडळी, या सोडवरती आजचा हा व्लॉग इथं संपवते. व्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.